समोर आलेलं आहे. कसं पाहता येईल? राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत. जर पोलीस अधिकारीच एका उच्च शिक्षित महिला डॉक्टरवर बलात्कार करत असतील तर आता याच्यापेक्षा वाईट अवस्था काय होणार आहे? तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट करावं की महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे, तर की काय द्या आणि मग सुव्यवस्था घ्या अशी स्थिती आहे, ती एकदा स्पष्ट करावं. हा निर्लज्जपणाचा कळस झाला. आणि हे पोलीस अधिकारी एवढे माजलेच कसं? आणि यांच्यावर काय अंकुश आहे का नाही? गृह खातं फक्त बदल्यांचा बाजार करण्यासाठीच आहे का? आणि मग गृह खात्यामध्ये ज्यांना द्यायचं त्यांना बदल्यांचे पैसे द्यायचे आणि मग जे काय अन्याय करायचे ते खुशाल करायचं, अशी गृह खात्याची आहे का? हे सुद्धा गृह खातं गेली अनेक वर्षे सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट करावं. तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलांना तो PSI डोळा मारायचा, त्यांची छेड काढायचा असा प्रकार देखील समोर आलेला आहे. काही महिलांनी देखील त्याबाबत समोर येऊन बोललेले आहेत. म्हणूनच मी प्रश्न विचारतो देवेंद्र फडणवीसांना की एवढा माज या पोलिसांना कसा आला, पोलीस अधिकाऱ्यांना कसा आला? याच्या पाठीमागे कोण आहे? याचं कारण पोलीस अधिकाऱ्यांना असं वाटतं की पैसे फेकले की पाहिजे तिथं पोस्टिंग मिळतं आणि आपल्याला विचारणारं कोणी नाही, कारण पैसे पोस्टिंग देणाराच मिंद्यात असतो. मग काही गैरव्यवहार करायला, गैरकृत्य करायला ते निर्डावतात. आणि म्हणून कुठेतरी आर्थिक शिस्त लागली पाहिजे. कर्जमाफीवरून अजित पवारांच्या सभेमध्ये शेतकऱ्यांनी गोंधळ घातलेला आहे. कुठे शेतकऱ्याचा संयम सुटतो वाटायला? त्याला जबाबदार सरकारच आहे. सरकारनं शेतकऱ्याला अक्षरशः वाऱ्यावर सोडलेला आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्याला गोड बातमी मिळेल असं सांगितलं. गोड बातमी काय? तर ऐन दिवाळीत शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ही गोड बातमी. शेतकऱ्याला काळी दिवाळी करावी लागली, ही गोड बातमी. शेतकऱ्याला खरडा भाकरी खाऊन अधिकाऱ्यांच्या आणि नेत्यांच्या दारासमोर आंदोलन करावं लागलं, ही गोड बातमी. कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा? खरं तर शेतकऱ्याचा हक्क होता. काय मागितलं होतं शेतकऱ्यांना? निसर्गानं सगळं ओरबाडून नेलं, काही अंशी दिलासा द्या, एवढीच मागणी होती शेतकऱ्याची. पण त्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलेलं आहे. शेतकरी माफ करणार नाही. दंगेकर जे आरोप करत आहेत जैन समाजाच्या जमिनीवर, ती खरी ठरते? ही वस्तुस्थिती आहे. आणि पहिले सगळ्यात आधी मीच एक स्पष्ट केलेलं आहे की 230 कोटी रुपयाचा हा 3.5 एकराची ही जी जमीन आहे ती पुण्यातल्या मॉडेल कॉलनी सारख्या उच्चभ्रू वस्तीतली आहे. जिथं एखादा फ्लॅट घ्यायचा असेल तर 7 कोटी रुपये द्यावे लागतील, असं स्वतः कमीत कमी 7 कोटीचा फ्लॅट आम्ही विकणार आहोत असं गोखले कन्स्ट्रक्शनच सांगतंय. या 230 कोटी रुपयाच्या जमिनीमध्ये आम्ही 3000 कोटी रुपये कमावणार आहोत असंही गोखले कन्स्ट्रक्शनचे विशाल गोखले सांगतात. मग हे 230 कोटी रुपयाला ही जमीन विकली, ती संबंधित जे काही ट्रस्टी आहेत त्यांना भीती घालून विकत घेतली का? ब्लॅकमेल करून विकत घेतली का? का त्या ट्रस्टीने आणि विकत घेणाऱ्यांनी संगनमत करून टेबला खालून काळ्या पैशाचा व्यवहार करून विकत घेतलं? हे स्पष्ट झालं पाहिजे. पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. याच पुण्यामध्ये महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, त्याचबरोबर महर्षी कर्वे, विठ्ठलरामजी शिंदे, टिळक, आगरकर, गोखले यांनी गोरगरिबांच्या पोरांना शिक्षण घेता यावं म्हणून पायाला चिंध्या बांधून वनवन फिरून देणग्या गोळा केल्या, शिक्षण संस्था उभा केल्या, गोरगरिबांची पोरं शिकण्यासाठी संध्या निर्माण केल्या. त्याच पुण्यामध्ये 1 जूनपासून 200-250 विद्यार्थ्यांचं हे हॉस्टेल 1 जूनपासून बंद आहे असा बोर्ड लावून ही हॉस्टेल जर का हडप करण्याचा प्रयत्न कुणी करत असेल तर राज्यकर्त्यांची काही जबाबदारी आहे का नाही, हा माझा राज्यकर्त्यांना सवाल आहे. हो, हेही स्पष्ट झालेलं आहे आणि ते म्हणतात की मी त्याचा भागीदार होतो, हेही त्यांनी कबूल केलेलं आहे. यावरून केवळ मोहोळ नाहीत, मोहोळ हे फक्त वर्ण दिसत आहेत, मोहोळच्या पाठीमागे अजून कोण आहेत, दिल्लीतले आहेत का मुंबईतले आहेत, हेही महाराष्ट्राला कळालं पाहिजे.